धन्यवाद दिशांजी. आणि यानंतर जी पुढची मॅच होणार आहे ती म्हणजे खरवते विरुद्ध मुरबादेवी क्रिकेट संघ बोंडवली या दोन टीम मध्ये हा सामना होणार आहे. आणि यानंतर या सामन्याचं समालोचन आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले दिशांजी सर करतील. दिशांत सर पोट यू. येस थँक्यू निनाद पटेकर याचा आवाज आपण मागच्या दोन मॅच मध्ये ऐकलात. पुढची मॅच एका बाजूला बोंडवली आणि त्यांच्या विपक्ष मात्र खरवते संघ दाखल झालाय. एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती बोंडवली संघाचा मान सन्मान अर्थात गणेश झिमन या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवरती उतरवलं जाते. पहिलाच बॉल डॉट. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न झाला. पंचांकडे पाहिलं आणि पंचांनी यावेळी गोलंदाजाला दंडित देखील केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव स्कोर कार्ड वरती अंकित देखील होत असताना आपण पाहता एका धावेने धावफलकाचा श्रीगणेश केला जातोय. सध्याच्या घडीला हितांशुजी पाटील स्कोरच्या भूमिकेत आपल्या दरम्यान जोडले गेलेत. नेक्स्ट बॉल. पुढच्या बॉलवर देखील दशा खराब आहे, दिशा देखील खराब आहे. क्रिकेटचा आणि माणसाच्या आयुष्याचा एक नियम आहे. तुमच्या गतीपेक्षा तुमच्या दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीने चाललाय त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय हे सर्वाधिक महत्वाचं आहे. यावेळी दिशा खराब होती. गोलंदाजाला अगदी दंडित केलं. या बॉलवरती बॅट उलटा केला आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषा पार. आलाय रिव्हर्स हिटचा एक अफलातून षटकार. बिग हिट. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सबीर अडखल टीमचं समीर आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मागच्या मॅच मध्ये सबीरच्या बॅटची कमाल देखील आपण पाहिले. त्यानंतर समीरला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जात आहे. कल्पेच्या बॅट मधून एका फुलातून फटका आला. यावेळी शॉर्ट अँड फुल चालला चढवलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. येस बिग हिट. पहिला बॉल डॉट आल्यानंतर आता मात्र कल्पेच्या बॅटचा कहर जरूर काही 6चा पाडा बोलायला त्याने सुरुवात केली. मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार. तिसराही षटकार येईल का याच्यावरती सर्वांच्या नजरा मात्र नाहीये. यावेळी गणेश झिमनने रोखले आणि कल्पेच्या खेळीचा मात्र अंत झालाय. 12 या वैयक्तिक धावसंख्येवर तो माघारी परततोय. पहिला धक्का विकेटचं पतन. सामनावीर चषक देत आहेत संतोष धरणकर साहेब. गणेश झिमन या बॉलवरती तो कमबॅक करतोय. ज्या कल्पेशनं मागच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार केले होते त्या कल्पेशला मात्र माघारी परतवलं. नवीन बॅटर कुणाल मैदानावरती दाखल झालाय. इन ॲट 3 जबाबदारीचा अंक म्हणून या क्रमांकाकडे पाहिलं जातं. यावेळी स्टेप आउट झाले. पुढे सरसावून थोडंसं मागच्या दिशेने हा बॉलला हाताळले. पंचांकडे पाहिलं. पंचांकडे दाद मागितले आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बॅक टू बॅक दुसरा विकेट. विकेटचं पतन. थँक्यू धन्यवाद डीजे. अगदी कुणाल जसा मैदानावरती आला तसंच मैदानाच्या बाहेर देखील परततोय. एक बॉल साठी आपण पाहिलं त्याला मैदानावरती आणि मी म्हणेल की खराब रणनीती बॅटिंग करत असणाऱ्या खरवते संघाची. कारण कल्पेची बॅटिंग खूप चांगली राहिली होती आणि त्याच्यानंतर
क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट बद्दल खूप चांगलं वाक्य आहे. क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर. म्हणजे केवळ शक्तीचा खेळ म्हणजे क्रिकेट नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट करत असताना मैदानावरती जी पार्टनरशिप बिल्ड म्हटलं जातं ती बिल्ड करणं गरजेचं होतं. आणि मी म्हणेल की तिथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग मिसकम्युनिकेशन खरवते संघाच्या बाजूने राहिलं. अगदी आल्या पावली कुणाला माघारी परतलं. त्याच्यानंतर मैदानावरती पुन्हा एकदा नवीन बॅटर अजित दाखल झालाय. गणेश झिमन कमबॅक करतोय. क्रिकेटमध्ये खूप पुन्हा एकदा सुरेख वाक्य आहे की कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. आणि ते कमबॅक मात्र केलं जात आहे. शफल झाले पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. खेळून काढले बॉलला. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक बॉलवरती चाललाय तोपर्यंत 2 धावेचा कॉल होता आणि 2 धावा सहजरित्या अंकित झाल्यात. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ आणि रणसंख्या जर पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते 16 या क्रमांकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपवला गेलाय आणि बॅटिंग करणारा खरवते संघाची अवस्था आपण पाहत आहे. 16 लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी षटक क्रमांक 2 ला इथून पुढे होईल सुरुवात. तोपर्यंत जावे डीजे मास्टरकडे. ऐकूयात पुढे एक सुपरहिट गीत. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकादरम्यान सर्व काही पाहिलं म्हणजे सुरुवात चांगली झाली. त्याच्यानंतर शेवट गणेश झिमनची राहिली. म्हणजे सुरुवात खरवते संघानं खूप चांगली पाहिजे. नाट्यमक षटक राहिलं ते. पहिल्याच 17 मध्ये बोलबाला खरवते संघाचं. त्याच्यानंतर गणेश झिमनचं कमबॅक. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा जाऊन पोहोचलाय संघ 16 क्रमांकावरती. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज आपण पाहत आहे नितेश, माफ करा निलेश, गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. आणि अगदी 12th मॅनच्या भूमिकेत तात्या ज्यांना आपण प्रेमाने म्हणतो सुनीलजी तेलप देखील आमच्यापर्यंत जॉईन झालं. त्यांचं देखील कॉम्बॅक्स मध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश. पहिलं षटक 16 धावांचं. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील बॅकफुटला गेले. पुन्हा दिशा दिली पॉइंटला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. एक सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक जर पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय 17 या क्रमांकावरती. 17 क्रमांक म्हटलं तर अगदी गेल्याच वर्षी महिलांसाठी अंडर 19 ही स्पर्धा भरवली गेली होती. भारतीय संघानं बाजी मारली होती या स्पर्धेमध्ये आणि भारतीय संघाला लीड करणारे शेफाली वर्मा हिचा जर्सी नंबर 17 राहिलाय आणि सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती 17 हा क्रमांक पाहत आहे. ड्राईव्हचा फटका आला. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट या बॉलला खेळून काढलाय. लॉंग ऑन झोन मध्ये गणेश झिमन जोपर्यंत बॉलला फेकतील तोपर्यंत पुढे एकदा 2 धावेचा कॉल आणि रनिंग बिटवीन द विकेट जो तालमेल आहे तो आता मात्र खरवते संघाचा खूप चांगला राहिलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 19 क्रमांकावरती. 19 लॉस ऑफ 2 विकेट्स ही सध्याच्या घडीला परिस्थिती आहे स्कोर कार्डची. निलेश थांबवलंय शेवटच्या क्षणी. पंचाचा इशारा देखील पाहत आहे. डेड आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 डेड बॉल आणि त्या डेड बॉलची मात्र घोषणा सध्याच्या घडीला अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं. 2 चेंडूचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातील. गोलंदाज निलेश पुढे एकदा इन ऍक्शन शफल झाले. पुढे एकदा बॉलला लॉंग लेग रिझन मध्ये उडवून दिले. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. प्रोटेक्शन आहे. केवळ 2 धावा. 2च्या मदतीनं 2च्या साह्यानं धावफलक पुढे एकदा जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. 21 क्रमांक ज्यावेळी लक्षात येतो अगदी सध्याच्या घडीला सुरू असलेली इंडियन प्रीमियर लीग IPL आणि या स्पर्धेमध्ये पहिला ॲज अ भारतीय खेळाडू म्हणून ज्या खेळाडूनं सेंचुरी लगावण्याचा कारनामा केला 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून खेळत असताना मनीष पांडे याच्या बॅटमधून ते सेंचुरी आली होती. शतक आलं होतं आणि याच खेळाडूचा जर्सी नंबर 21 सध्याच्या घडीला आपण ऑन दी बोर्ड पाहत आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि फलंदाज बाद. अगदी मिसकम्युनिकेशन आणि मिसकम्युनिकेशन होत असताना फलंदाजाला माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन. सोबत डीजे. आता मात्र निर्णय चुकलाय मैदानावरती. दुसरा धाव घेण्याचा निर्णय थोडासा अंगलट येतोय बॅटिंग करणाऱ्या संघाचा. तर निर्णय हे माणसाच्या आयुष्यात नीनाजी फार महत्वाचे आहेत. कारण निर्णय हे क्रिकेटच्या मैदानात आणि माणसाच्या आयुष्यात निर्णयाची भूमिका ही फार महत्वाची आहे. एखादा जर निर्णय माणसाचा चुकला तर माणूस आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही क्षणी दोन्ही गोष्टी बॅकफुटला जाऊ शकतात. आणि निर्णय चुकल्यानंतर काय होतं याला बऱ्याचशा गोष्टी साक्षीदार आहेत. त्याला देखील आपण आजच्या दिवसभरात चर्चा करणार आहोत त्या गोष्टीची देखील.
षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 22 झाल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे म्हणजे जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर सागर पुढे एकदा जागेवरून अगदी टॅप करण्याचा प्रयत्न झाला आणि डॉट बॉलची सांगता सद्यस्थितीला आपण मैदानावरती पाहताय. क्रिकेटमध्ये फुटवर्क ही फार गरजेची गोष्ट आहे. फुटवर्क नव्हतं या बॉलवरती, अगदी जागेवरून बॉलला टॅप करायचं होतं. आता आपण पाहिलं तर ज्या प्रकारे मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या राहिल्यात. यावेळी अंपायरचा सिग्नल आपण पाहताय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातो वाईट, आणि वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये अर्जित केली जाते. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 23 क्रमांकावरती. दिलेश टू सागर हलक्यात किंवा स्टिअर केली, दिशा दिली, चेंडू चाललाय शॉर्ट फाईड लेग झोन मध्ये, बॉलला अडवलं जाते तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या सहाय्याने 24 षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा खरवते संघ जाऊन पोहोचलाय 12च्या सरासरीनं 24 क्रमांकावरती. शेवटच्या षटकाला होती सुरुवात, तोपर्यंत पुन्हा एकदा आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मंगलमूर्ती चषक 2024 चा थरार. पंडारी शट पड़के बिगर वाला बिनगढ़ छकड़े वाला, पंडारी शट पड़के बिगर वाला बिनगढ़ छकड़े वाला, पंडारी शट पड़के बिगर वाला. अगदी डीजेच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपण ऐकलात. सध्याच्या घडीला जे नाव बैलगाड्या शर्यतीमध्ये चर्चेत आहे ते पंढरी शेठ फडके. काही अगदी महिन्या अगोदर आम्हाला सोडून गेले आणि या बैलगाड्या शर्यतीमधील खूप मोठं नाव, आणि सध्याच्या घडीला डीजे मास्तर पुन्हा एकदा त्या क्षणांची आठवण करून देतात या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कौशल इन ऍक्शन. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. पुढे एकदा जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय बॉलला, चेंडू चाललाय फ्रंट ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलला जोपर्यंत गॅदर करतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा, आणि 2च्या मदतीनं 2च्या साह्यानं धावफलक जाऊन आता मात्र पोहोचतो 26 क्रमांकावरती. 3 गडी बाद झाले, 3 गडी माघारी परत येतात. ते मात्र कमबॅक केलंय मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या बोंडवलीच्या संघानं. नेक्स्ट बॉल शॉर्ट अँड पुल करायचा होता, पुढे एकदा ड्राईव्हचा फटका येतोय. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंगॉलचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती चाललाय. दुसरा धावेचा कॉल. रणनीती खराब आहे आणि यावेळी देखील क्रिकेटच्या आत्महत्या अर्थात रनआउटच्या माध्यमातून फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिरडा. चला जे खेळाडू मागे नेट मध्ये प्रॅक्टिस करतायत, चला विनंती आहे बाहेर या. मागे जे खेळाडू आहेत नेट मध्ये ते प्रॅक्टिस करतायत, प्लीज मित्रांनो तिथून बाहेर या आणि आपण बाहेर प्रॅक्टिस करा, कारण लेदरसाठी ते नेट बनवलं गेलं. त्याच्यामुळे विनंती करतोय आतमध्ये जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत प्लीज आपण तिथे प्रॅक्टिस करू नका. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. मागच्या चेंडूवरती जर पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून गडी बाद झाला. तर क्रिकेटमध्ये तुम्हाला विकेट रोखणं हे फार गरजेचं असतं. बऱ्याचदा विकेटचं देखील प्रेशर मैदानावरती जाणवायला सुरुवात होते आणि सध्याच्या घडीला तेच झालंय. पुढे एकदा मोठा फटका. यावेळी उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. विकेटचं पुन्हा एकदा पतन होते. फलंदाज मात्र माघारी परततोय. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा. चेंडूवरती मागच्या चेंडूवर विकेट प्राप्त झाले. कौशल खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्या, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल प्लस विकेट. या बॉलवरती पुढे एकदा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. स्पर्धेची 4थी मॅच आपण पाहताय. नवीन बॅटर मैनेश मैदानावरती दाखल झाला. स्ट्राईक हँडला मैनेश, गोलंदाज कौशल. बॅकफुटला गेले. पुढे एकदा हलक्या हाताने शेअर करायचं होतं. पुढे एकदा नजर हटी, दुर्घटना घटी. चित्र पुन्हा एकदा मैदानावरती. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा थँक्यू सो मच धन्यवाद डीजे. मॅच मध्ये जर पाहिलं तर आपण दुसऱ्याच बॉलवरती जिथे फलंदाज रनआउट झाला होता त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की अगदी कॅचच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले, पुढे एकदा रनआउटच्या पद्धतीने बाद झाला. तर विचार करा जर दुसऱ्या बॉलवरती तो रनआउट झाला नसता तर चित्र फार वेगळं असतं. मी म्हणेल की कदाचित स्ट्राईक रोटेट झाले असते, बरंच काही झालं असतं. म्हणून क्रिकेटमध्ये तुमचा एखादा निर्णय चुकला ना तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अंगलटी येतात आणि सध्याच्या घडीला तेच झाले खरं होते संघाचं. दुसऱ्याच बॉलवरती रनआउट झाल्यानंतर आपण पाहिलं असेल पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट, म्हणजे 2 बॉल मी म्हणेल की वाया गेले त्या षटकातील. पुढचा बॉल पुढे एकदा अकुटप्प्याचा बॉल होता, पुलचा हल्ला चढवायचा होता इनफिल्ड मध्ये. अविनाशच्या बॅटमधून फटका आलाय, पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि मैदानावरती पुन्हा काय घडतंय तर फलंदाज बाद होतं, विकेटचं पतन. नवीन बॅटर निखिल मैदानावरती दाखल झालाय. जवळजवळ 4 गडी मला वाटतं रनआउटच्या माध्यमातून माघारी परतलेत. खराब रणनीती आहे. तर क्रिकेटचा खेळ तुम्हाला सांगतो की तुम्हाला पळायचं नाही, तुम्हाला थांबायचं आहे. मात्र इथे सध्याच्या घडीला प्रत्येक बॉलवरती तो पळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पाहिलं तर लॉंग स्टॉप रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण, बॉल अगदी मागे चाललाय. मैदानाचे आउटफील्ड खूप फास्ट आहे, बॉलला अडवलाय आणि आपण पाहिलं तर जवळजवळ 3री धाव, 4था धावेचा कॉल पुढे एकदा केला जातोय. 5वी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा 30 संधी. मला वाटतं षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा खरवती जो संघ आहे तो जाऊन पोहोचलाय 28व्या क्रमांकावरती. 29 धावांचं टार्गेट सेट झालं. येणारे 18 बॉल 32 माफ करा 32 धावा झाल्या. 33 करायचे आहेत. 11च्या सरासरी तुम्हाला बॅटिंग करायचे. येणारे 18 बॉल आणि आव्हान ठेवलं गेले 33 या धावसंख्येचं. आता मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जातो. नीनाजी पटेकर आपल्याला जोडले जातात. धन्यवाद ईशान सर, थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आलोय आणि या स्पर्धेच्या निमित्ताने एका प्रमुख अतिथी इथे दाखल झालेत. आदरणीय श्री मनोज जाधव तामाणे शिर्के. या स्पर्धेमध्ये जो अजय मनोजी लोन संघाचा सहभाग झालाय, या स्पर्धेचे संघ मालक श्री मनोजी जाधव या ठिकाणी उपस्थित. त्यांचं हार्दिक स्वागत आणि हा त्यांचा इथे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे सत्कार होतोय आणि हा सत्कार श्री गजाननजी मनवे यांच्या शुभ हस्ते हा होणार आहे. आयोजकांच्या माध्यमातून हे उमेदीची शाल त्यांना इथे अर्पण केली जाईल. त्यांना उमेदीची शाल इथे दिली जाईल. शाल आणि या ठिकाणी इथे सत्कार होतोय. आदरणीय श्री मनोजजी जाधव उमेदीची शाल इथे देण्यात येईल. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ इथे देण्यात येईल. एकदा जोरदार टाळ्या वाजला पाहिजेत. मनोजजी जाधव आपला हार्दिक स्वागत. एक चांगला व्यक्तिमत्व आणि आम्हाला या आयोजकांना अगदी वेळोवेळी सपोर्ट करतात. त्यांचा अगदी योग्य हातभार असतो. आणि त्यानंतर श्री अजयजी बाईत यांचा देखील इथे सत्कार होईल. नालासोपारा या विभागातून आहेत आणि हा सत्कार आदरणीय श्री दीपेशजी दुर्गवळे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल.
श्री अजयजी बाईत आपलं देखील हार्दिक स्वागत. हार्दिक 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 स्वागत. यानंतर जी दुसऱ्या फेरीतील मॅच होणार आहे अमशेत विरुद्ध खारगाव. तर दोन टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी इथे प्रेझेंटेशन बॉक्स या. या ठिकाणी श्री अजयजी बाईत यांचा इथे सत्कार होतोय. या नारंगी मैदानावर अजय मनोज इलेवन हा संघ नेहमी आपला पाणी देतो आणि त्यांचे इथे संघ मालक इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार होतोय. आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. नेहमीच आम्हाला सपोर्ट करा हीच अपेक्षा करतो आम्ही आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर श्री अल्पेशजी विष्णू पारावे खारगाव हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे सत्कार होईल. एक चांगले समाज सुधारक आणि ही खरी काळाची गरज आहे. आपण इथे समाजसेवा ही ईश्वरसेवा म्हटली जाते आणि हा सत्कार आशिष दुर्गवणे यांच्या शुभ हस्ते इथे करण्यात येईल. श्री अल्पेश विष्णू पारावे यांचा इथे सत्कार होतोय. आदरणीय श्री आशिष दुर्गवणे यांच्या शुभ हस्ते हा इथे सन्मान होतोय. स्पर्धा म्हटले की सत्कार करणे हे आद्य कर्तव्य असतं आणि इथे सन्मान होतोय. सन्मान चिन्ह देण्यात येते. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ नेहमीचा हे स्मरणात राहतील आठवणी हे क्षणचित्र. पोटिओ देशांचे पहिलाच बॉल. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती गणेश जिमच्या बॅट मधून आपण चौकार पाहिलात. दुसरा बॉल वरती देखील इनफिल्डच्या डोक्यावरून गणेश जिमनचा बल्ला करतोय हल्ला. सीमा रेषा पार. या वेळी आलाय चौकार. दोन चेंडूवरती लगातार दोन मोठे फटके. बऱ्याचदा या खेळाडूचा खेळ आपण या क्रीडांगणावरती पाहिलाय. अभ्यास आहे या मैदानाचा. सकाळच्या सत्रामध्ये कशा पद्धतीने खेळ करायचा अगदी आपण दोन्ही फटके पाहिले असेल एकाच झोन मध्ये. बीट ऑफला बीट करत असताना सीमा रेषा पार. दोन चेंडूवरती दोन मोठे घनाघाती प्रहार. 8 धावांनी मात्र सगळं खातं उघडलं गेले. गोलंदाजी टाकवरती गोलंदाजला आपण पाहताय सागर आहे. पहिल्याच दोन बॉल वरती चौकार आल्यानंतर कशा पद्धतीने आता साइड स्क्रीनच्या बाजूवर थोडस बाजूला केलं जाते क्षेत्ररक्षकाला. गरजेचं देखील आहे. बॅटरसाठी तो व्यत्यय असतो आणि सध्याच्या भरीला तो व्यत्यय बाजूला केलाय. यावेळी काय फटका सजवलाय. डब्बे में डब्बा डब्बे में के घुटना टेकवर षटकार देखील लाजवाब फटका अफलातून. आणि या षटकार प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 5 झाडांचं वृक्षारोपण केलं जाईल येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी. स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये जर पाहिलं तर गणेश जिमनच्या बॅट मधून हा एक अफलातून षटकार आलाय. टॉस केलं जातोय. धन्यवाद दिशांची. इथे नाणेफेक होतोय खारगाव आणि आमशेत. इथे नाणेफेक होतोय. कॉल कोण करतोय. आमशेत कॉल केलाय मंगलमूर्ती आणि इथे मंगलमूर्ती आलाय. इथे आमशेत हा संघ इथे नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय काय असेल. आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा विचार करतोय कारण हवा पण तशी आहे. ग्राउंड बघूनच आम्हाला खेळावं लागणार आहे कारण आमच्या समोर एवढी स्टार टीम आहे. आमच्या बाजूचंच गाव आहे आणि ते आता ह्या क्षेत्रामध्ये खूपच फॉर्ममध्ये आहेत. तर आम्ही त्यांना जास्तीत जास्त थांबवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यासोबत चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय आपला. एक मिनिट.
आपण गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. आणि तुम्ही आता बोलात की आपला आजोबाचा हा संघ आहे, निश्चित तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट तुम्हाला माहिती असणार. तुमची काय रणनीती असेल? आमची रणनीती फक्त एकच असेल की जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी रन समोरच्या टीमला आम्ही मारण्यात चान्स देऊ आणि उत्तमरित्या दोन्ही संघ आहेत आणि चांगले गेम खेळतील हीच इच्छा आणि प्रेक्षकांना त्यातून म्हणजे मॅचचा आनंद कसा मिळेल याचाच आम्ही जास्तीत जास्त विचार करू. अगदी सर योग्य बोलात की सामना एक रंगतदार होईल, कारण एक चांगली मॅच स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट आपण दोन्ही संघांना माहिती आहेत, त्यामुळे आपल्या संघाची ओळख देखील तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा सामना निश्चितपणे रंगत होईल. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि दुसऱ्या बाजूला खारगाव हा संघ आहे, त्याने सांगितलं की तुम्हाला कमीत कमी धावसंख्या रोखून द्याल, तर तुमची काय रणनीती असेल? आमचा टार्गेट असणार कम से कम 40 पर्यंत, कारण की आमच्या संघाची पण गोलंदाजी चांगली आहे. तरी पण आमच्याकडे बॅट्समॅन पॅरेस अनिल चांगले हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत, तर आम्ही फलंदाजीमध्ये जास्त करून लक्ष देऊ आणि मला वाटते की आमचे फलंदाज चांगलं बॅटिंग करतील, कारण की मला स्वतः भरवसा आहे की आमच्या बॅट्समॅनवरती, कारण की ते चांगले बॅटिंग करतील एवढंच बोलू शकतो मी. सर अगदी बरोबर, विश्वास हा आपला प्रत्येक खेळाडू पाहिजे आणि तुम्ही हे दाखवून दिलात. आणि पहिल्या सामन्यात देखील आपण पॅरिसने एक चांगला खेळ केला होता आणि निश्चितपणे या सामन्यात देखील चांगला खेळ करेल आणि तुम्हाला दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतो. आणि ही मॅच चांगली होईल आणि प्रेक्षकांना एक मनपूर्वक एक चांगली मॅच पाहायला मिळेल हीच अपेक्षा करूया. आणि आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. दिशांत सर, पोर्ट यू दिशांत सर. येस थँक्यू निनाद. आपण पहिलं षटक पाहिलं असेल तिथे गणेश जीवन बॅटनं अक्षरशः हल्ला चढवलाय. धावफलकावरती धावा 23 झाल्यात. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 10ची गरज आहे मॅचमध्ये. 12 बॉल्स आर रिमेनिंग आणि रिक्वायर्ड रन्स आर 10 हे समीकरण मॅचमध्ये पाहत आहे. डॉमिनेट केले पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये. तशा पद्धतीचा खेळ अपेक्षित होता बोंडवली संघाला. अगदी सुरुवात तशी झाली. मात्र क्रिकेट तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही सुरुवात कशी करते फार महत्त्वाचं नाही, तुम्ही शेवट कसं करताय हे सर्वाधिक निर्णायक आहे. अंत भला तो सब भला, म्हणजे शेवटच्या क्षणी तुम्ही विजय आपल्या संघासाठी निश्चित करताय का हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि तो फिनिश मात्र दोन्ही संघाला करण्याची अजूनही संधी आहे, कारण आता पॉवर प्ले नाहीये. तुम्ही डीप मध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन पाहता. ऑन साइडला स्क्वेअर लेग असेल त्याच्याबरोबर काऊ कॉर्नर आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. ऑफसाइडचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये प्रोटेक्शन दिले गेले. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील पॅडवरती बॉल होता. पुन्हा एकदा बॉलला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले. मिड विकेट रिझर्व मध्ये बॉलला अडवलं जाते. तिथून एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्यानं धावफलकामध्ये वाढवत असताना 24 या क्रमांकावरती धावफलक जाऊन पोहोचते. म्हणजेच समीकरण पुन्हा एकदा येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये जवळजवळ अजूनही गरज आहे 9 धावांची. 11 आणि 9 हे इक्वेशन. दुसऱ्या बाजूला खरवती संघाला आता एखादी विकेट्स प्राप्त करणं फार गरजेचं आहे, कारण या पार्टनरशिप ब्रेक झाली तर मी म्हणेल की वेगळं एक चित्र निर्माण होऊ शकतं. त्यासाठी येणारे डॉट बॉल आणि त्याच्याबरोबरीने एखादी मोठी विकेट मिळवणं हे फार गरजेचं राहणार आहे मॅच मध्ये. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा ऑन दी ट्रॅक ती खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉंग ऑन रिझर्व मध्ये अक्षरशः बॉलला खोदून काढले. एक सिंगल आली. सिंगलच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलक 25 या क्रमांकावरती जाऊन स्थिरावला जातोय. 8 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अगदी समजदारीचं क्रिकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये तो हल्ला चढवल्यानंतर सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट केली जाते. अगदी सिंगल डबलची पॉलिसी मैदानावरती सातत्यानं वापरत असताना दोन्ही बॅटर्सला पाहत आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड. यावेळी खराब बॉल चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. वाईट प्लस 4 या नशिबाच्या 5 धावा मात्र स्कोर कार्ड मध्ये अर्जित झाल्यात. चौकार. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग असणारे सॉन्ग मात्र आपण डीजेच्या माध्यमातून देखील स्पर्धेच्या अगदी पहिल्याच उत्तरार्धात पाहताय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. अगदी मी म्हणेल की संधी थोडेसे प्रयत्न अगदी अजूनही चांगले असायला हवे होते, मात्र सिंगल येते. सिंगल येत असताना धावफलक जर आपण पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावरती. 2 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पूर्णपणे पाडसट जडजड राहिलंय, म्हणजे संपूर्ण मॅच मध्ये अक्षरशः एकाहाती हा सामना फिरवलाय आपल्या बाजूने बॅटिंग करणाऱ्या बोंडवली संघानं. फुलातून बॅटिंग. 2 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल. ओव्हर द विकेट इन ऍक्शन. मोठा फटका. बॅटची एज घेत असताना गलीमध्ये चेंडू चाललाय. पुढे एकदा एक सिंगल येईल
आणि या सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन आता मात्र पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती. एका रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये 1. खराब रणनीती. मॅच मध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती जी 5 धावा आल्या त्या निर्णायक राहिल्या होत्या. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन रिझन मध्ये जजमेंट चांगलाय आणि निलेशला मात्र माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन. सात मध्ये 1 हे समीकरण आहे मॅचला जिंकण्यासाठी. येणारे 7 बॉल क्षेत्ररक्षण थोडंसं अटॅकिंग सजवलं जात आहे. सिली मिड ऑन सिली पॉइंट आहे. त्याच्याबरोबर व्हाईट बॉल आणि सामना जिंकलाय बोंडवली संघ. हा या स्पर्धेचा विजय, या सामन्याचा विजय संघ ठरलाय. खरवते संघाचे देखील आपण आभार व्यक्त करत या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. पुढची मॅच आमशेत. चला आमशेत आपण टॉस जिंकलाय. हॅलो दिशांजी, 1 मिनिट जर थांबवतोय. आपण पाहतोय मंगलमूर्ती क्रिकेट क्लब लेपणी आयोजित मंगलमूर्ती चषक 2024